स्वागत आहे तुमचं आपल्या प्रशांत टेक्निकल या यूट्यूब चॅनलमध्ये। तर यामध्ये आपण गणपती आगमन सोहळ्यानिमित्त दोन अशा डिझाईन्स आहेत त्या दिलेल्या आहेत। यामध्ये तुम्हाला PLP फाईल, PSD फाईल तसेच PNG फाईल सुद्धा दिलेल्या आहेत। या जे काही लिंक आहे त्याच्या तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहे, तिथे जाऊन तुम्ही त्या डाउनलोड करून घेऊ शकता। फाईल डाउनलोड केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला झिप फाईल मध्ये ती फाईल दिसून जाईल। तर ही झिप फाईल आहे तुम्हाला एक्सट्रॅक्ट करायची। एक्सट्रॅक्ट करण्यासाठी तुम्ही RAR ॲप मधून सुद्धा एक्सट्रॅक्ट करू शकता किंवा डायरेक्ट तुमच्या मोबाईल मध्ये क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर एक्सट्रॅक्ट हिअर येईल किंवा डिकॉम्प्रेस येईल, त्याच्यावर क्लिक करायचं आहे। एक्सट्रॅक्ट केल्यानंतर जी काय फोल्डर आहे ते तयार होऊन जाईल। तर या फोल्डरमध्ये जी काही फाईल असेल जी .plp लास्टला दिसून जाईल, तर ही .plp फाईल आहे पिक्सेल लॅबमध्ये ॲड करून एडिटिंग करून घ्यायची आहे। तर डिझाईन बनवण्यासाठी तुम्हाला पिक्सेल लॅब ॲप आहे आणि एक युनिकोड फॉन्ट कन्व्हर्टर आहे, ते दोन्ही ॲप्लिकेशनची गरज लागणार आहे। तर पहिला आहे पिक्सेल लॅब, ते ओपन करून घ्यायचं आहे। पिक्सेल लॅब ओपन करून घेतल्यावर अशा प्रकारे इंटरफेस दिसल्यावर त्यामध्ये आपण जी .plp फाईल दिलेली आहे याच्यात ॲड करायची। ॲड करण्यासाठी वरती 3 डॉट दिसतात, त्याच्यावर क्लिक करायचं आहे। ओपन .plpचं एक ऑप्शन दिसून जाईल, त्याच्यावर क्लिक करायचं आहे। पुन्हा एक नवीन विंडो ओपन होईल, वरती तुम्हाला .plpचं एक ऑप्शन दिसून जाईल, त्यावर क्लिक करायचं आहे। जिथे तुम्ही ती फाईल एक्सट्रॅक्ट केलेली आहे ते फोल्डरचं लोकेशन इथं दिसून जाईल। तर ते फोल्डरचं लोकेशन दिसल्यावर तुम्हाला एक जे काय तुम्ही फोल्डर एक्सट्रॅक्ट केलेलं आहे ते इथं दिसून जाईल, त्या फोल्डरमध्ये क्लिक करायचं आहे। फोल्डरवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे .plpची एक फाईल आहे ती दिसून जाईल, गणपती आगमन सोहळा बॅनर 01। तर ही फाईल इथं दिसत नसेल तर तुम्हाला जे काही पिक्सेल लॅबचं ओल्ड व्हर्जन आहे ते इन्स्टॉल करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे इथं जी फाईल आहे ती दिसून जाईल, त्या फाईलवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि इथं ओपन ॲडचं ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर जी काय फाईल आहे ती तुमच्या बॅक साईडला ॲड झालेली असेल, तर मोबाईलचं बटन आहे ते बॅक प्रेस करायचं आहे। तर अशा प्रकारे भव्य आगमन सोहळा, तर इथं जे काय असेल तिथं तुम्हाला स्वराज्य गणेश मित्र मंडळ हा जो काय टेक्स्ट असेल तो टेक्स्ट आहे तुम्हाला इथे एडिट करायचा आहे, किंवा खालचं जे काय नाव असेल ते गावाचं नाव असेल ते एडिट करू शकता। तर जी काय डेट असेल ती सुद्धा एडिट करू शकता। तर यामध्ये हा जो काय पहिला टेक्स्ट असेल, मंडळाचे नाव असेल स्वराज्य गणेश मित्र मंडळ, त्याच्यावर क्लिक करायचे। क्लिक केल्यानंतर याच्या ऑप्शनवर येते, एडिटवर आल्यानंतर इथे तुम्हाला दिसून जाईल तर यामध्ये आपण इन्फिनिटीचा 23 नंबरचा फॉन्ट आहे तो वापरलेला आहे। तर त्यासाठी आपल्याला जे काही युनिकोड पॅड आहे ते ओपन करायचं आहे। तर युनिकोड पॅड ओपन केल्यानंतर यामध्ये तुम्हाला फॉन्ट आहे सर्वप्रथम ॲड करून घ्यावा लागेल। ॲड केल्यानंतर इथं सिलेक्टमध्ये यायचं आहे। सिलेक्ट केल्यानंतर इथं फॉन्ट आहे तो ॲड करून तुमचा जो काही फॉन्ट असेल ते तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे। सिलेक्ट केल्यानंतर तुमचं जे काही मंडळाचं नाव असेल ते तुम्हाला इथं टाईप करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे नाव टाईप करून घेतल्यानंतर सगळं स्पेलिंग मिस्टेक वगैरे बघायचं। इथं नाव टाईप करून घेतलं तुम्हाला इथं काय करायचं आहे, कॉपी करायचं आहे। कॉपी केल्यानंतर परत पिक्सेल लॅब ॲप येते ओपन करायचं आहे। पिक्सेल लॅब ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला जो काय पहिला टेक्स्ट असेल तो पहिलाच टेक्स्ट आहे तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे। सिलेक्ट करायचा अशा प्रकारे सिलेक्ट करायचं आहे आणि जो मी कॉपी केलेला टेक्स्ट असेल तो इथं येऊन जाईल, इथं पेस्ट करायचं आहे, पेस्ट करायचं आहे। पेस्ट केल्यानंतर इथं एक स्पेस द्यायला लागेल तुम्हाला आणि इथं ओके करायचं आहे। तर बघू शकता जे काय नाव असेल ते नवतरुण गणेश मित्र मंडळ एडिट नाव आहे ते एडिट झालेलं आहे। तर टेक्स्टची साईज कमी करायची असेल तर इथं डॉट दिलेला एक व्हाईट, त्याच्यावर क्लिक करून टेक्स्टची साईज आहे ती कमी जास्त करून घेऊ शकता। तर यामध्ये जे काय आपण टेक्स्टला इफेक्ट दिलेला आहे तो सर्व प्रकारे इथं तुम्हाला टेक्स्टमध्ये आलात तर कलर जो काय आपण दिलेला आहे त्याला इथं कलरमध्ये देऊ, त्याला जो काय आपण इनर शॅडोसुद्धा दिलेला आहे। तर जे काय तुम्हाला एडिट करायचं असेल, कलर चेंज करायचा असेल तो चेंज करून घेऊ शकता। तर अशा प्रकारे जो काही खालचा टेक्स्ट आहे त्याच्यावर क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर पुन्हा एकदा याच्या ऑप्शनवर आल्यानंतर इथे एडिटवर क्लिक करायचं आहे। एडिटवर जे काय तुमच्या गावाचं नाव असेल ते तुम्ही इथं टाईप करून घेऊ शकता आणि तो ओके करायचं आहे। तर अशाच प्रकारे त्याला जेवढे काही टेक्स्ट दिलेले ते सर्व तुम्ही इथं एडिट करून घेऊ शकता। हे काय प्रमुख आकर्षण असेल, तुमच्याकडे त्यांचे फोटो असेल तर फोटो ॲड करू शकता। प्लसच्या चिन्हावर गेल्यावर फ्रॉम गॅलरीवर क्लिक करून तुमच्याकडे जे काही फोटो असतील ते इथं तुम्ही ॲड करून घेऊ शकता। तुमचा जर गणपती बाप्पाचा फोटो तुम्हाला चेंज करायचा असेल इथला तर तो सुद्धा चेंज करू शकता। फोटोवर क्लिक करायचं आहे, इथं डिलीट करायचं आहे, तुमच्याकडे ओके करायचं आहे। फोटो ॲड करण्यासाठी प्लसवर चिन्हावर क्लिक करा, फ्रॉम गॅलरीवर क्लिक करायचं आहे। तुमच्या गॅलरीमध्ये जे काही फोटो असतील तो फोटो तुम्ही ह्यामध्ये ॲड करून घेऊ शकता। इमेजमध्ये जाऊन आपण जे काही फोटो आहेत ते ॲड करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे एक गणपती बाप्पाचा फोटो ॲड केलेला इथं राईट क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर इथं तुम्ही फोटो येतो अशा प्रकारे ॲडजस्ट करून घेऊ शकता। इथं अशा प्रकारे एक ॲड करून घेऊ शकता। फोटोचे जे काही कटआउट असेल तुम्हाला पिक्सआर्टमध्ये जाऊन इथं तुम्हाला जे काही खाली फोटो आहे तो कट करून घ्यावा लागेल। तर अशा प्रकारे फोटो ॲड करून झाल्यानंतर तुमची बॅनर डिझाईन एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही एडिटिंग करून घेऊ शकता। बॅनर डिझाईन एडिट करून झाल्यानंतर तुम्हाला सेव्ह करायचं असतं, ते सेव्हचं ऑप्शन दिलेलं त्याच्यावर क्लिक करायचं आहे। सेव्ह ॲज इमेजवर क्लिक करायचं आहे।
इथं जे काय डिफॉल्ट असेल तुम्हाला इथं अल्ट्रा करून घ्यायचं आहे आणि इथं जी काय PNG फॉर्मॅट आहे तो JPG करून घेऊ शकता किंवा PNG करून घेऊ शकता. इथं सेव्ह टू गॅलरी करून घ्यायचं आहे जेणेकरून ती बनवलेली बॅनर डिझाईन आहे ती तुमच्या गॅलरीमध्ये HD सेव्ह होऊन जाईल. तर PSD फाईलसुद्धा अशाच प्रकारच्या दिलेल्या आहेत. तुम्ही फोटोशॉपमध्ये त्या एडिटिंग करून घेऊ शकता. तर फोटोशॉपची PSD फाईल डाउनलोड केल्यानंतर आपण इथं 2 नंबरची जी काय फोटोशॉपची PSD फाईल आहे ती एक्स्ट्रॅक्ट करून घेतल्यानंतर त्याचं फोल्डर आहे ते तयार होईल. त्यामध्ये तुम्हाला एक PSD फाईल आहे ती दिसून जाईल. तर ही PSD फाईल आहे तुम्ही ओपन करून घ्यायची आहे. तर फोटोशॉप ओपन झाल्यावर तुम्हाला जी काय बॅनर डिझाईन आहे ती ओपन झालेली असेल. तर अशा प्रकारे ह्याच्यातला जो काय टेक्स्ट असेल तो टेक्स्ट एडिट करण्यासाठी त्या टेक्स्टवर डबल क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथं जो काय टेक्स्ट असेल तुम्हाला बॅक स्पेस करून तो टेक्स्ट आहे तो बॅक स्पेस करायचा आहे आणि तुमचा जो काय टेक्स्ट असेल इथं GLabsमध्ये जाऊन तुम्ही याच्यातून अशा प्रकारे डबल क्लिक करून करून ह्याचे काय ऑन करायचं असेल तर विंडोमध्ये जायचं. इथे GLabs म्हणून आहे ऑप्शन आहे ते ऑन करून घेऊ शकता. तर मी तर डायरेक्ट आहे ते टाईप करून घेतो. तुमच्याकडे जर तुम्हाला AMS फॉन्टचं जर काही युनिकोड माहीत असेल तर तुम्ही ते डायरेक्ट अशा प्रकारे टाईप करून घेऊ शकता. तुम्ही इथं नवतरुण गणेश मित्र मंडळ असे टाईप केलेलं आहे. जरा राईट क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर टेक्स्टची साईज येते कमी जास्त करून अशा प्रकारे सेंटर ॲट पोझिशन आहे त्याची सेट करून घ्यायची. राईट क्लिक करायचं आहे. तर अशाच प्रकारे तुम्हाला इथं जेवढे काही आपण यामध्ये बॅकग्राऊंड वापरले असतील जे काही इथं इफेक्ट दिलेले आहेत सर्व इथे तुम्हाला दिलेले आहेत. तर फोटो तुमचा गणपती बाप्पाचा चेंज करायचा असेल तर तोसुद्धा चेंज करू शकता. तो हा जो काही फोटो आहे तुम्ही इथून हाईड करून दुसरा फोटो तुम्ही ॲड करून घेऊ शकता. तर अशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही तुमची मंडळाची जी काही बॅनर डिझाईन आहे गणपती आगमन सोहळ्याची ती बनवू शकता. तर भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जर तुम्हाला काही अडचण येत असेल तर तुम्ही डायरेक्ट मला इंस्टाग्रामला फॉलो करून मेसेजसुद्धा करू शकता.